आज करत आहोत आपण 1 ते 7 जून 2025ची रिव्हिजन करत आहोत. तर बघूयात पहिला प्रश्न. अलीकडे चर्चेत असलेला नॉमटिंग एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव कोणात असतो? नॉमटिंग एलिफंट बनले कोणाचं? भारत आणि मलेशियामध्ये असतो. भारत आणि मलेशिया नाही, भारत आणि मंगोलिया. नॉमटिंग एलिफंट कुठला? भारत आणि मलेशिया. भारत आणि मंगोलिया. आणि मलेशियामध्ये कोणता असतो? आपला समुद्रलक्षण हा कोणात असतो? मलेशियामध्ये असतो. नॉमटिंग एलिफंट कोणात असतो? मंगोलियामध्ये असतो. कॅनडा इंडिया फाउंडेशनने अलीकडेच ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केलेला आहे? कुणाला केलेला आहे? सद्गुरू जगजी वासुदेव. कशाचे? ईसाचे वासुदेव हे संस्थापक आहेत. जगजी वासुदेव. आणि ह्यांना किती 50,000 काय भेटणार आहेत? पाऊंड भेटणार आहेत. IoT कर्मयोगीवर नोंदणीकृत वापरकर्त्यांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे? कोण अव्वल स्थानावर? IoT कशासाठी? सिव्हिल सर्वंटसाठी प्लॅटफॉर्म चालू केलेलं होतं. त्याच्यावर सगळ्यात जास्त नोंदणी कोणाच्या आहेत? बिहार राज्याच्या बिहार राज्यातनं सगळ्यात जास्त नोंदी आहेत. आणि सगळ्यात नोंद किती झालेले आहेत? 1 करोड प्लस नोंदी झालेले आहेत. कशासाठी? सिव्हिल सर्वंटला काय करायचं? सक्षम बनवायचं. सिव्हिल सर्वंट सक्षम बनवण्यासाठी. आणि मिशन कर्मयोगी कधी चालू केलं? 2020ला. त्यासाठीच प्लॅटफॉर्म कोणता चालू केला? कर्मयोगी. आय गॉट कर्मयोगी. भारतातील पहिले AI केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र कुठं स्थापन करण्यात येणार आहे? AI बेस कुठे करण्यात येणार आहे? छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमध्ये कुठं? नवा रायपूर जिल्ह्यामध्ये. नवा रायपूर कुठं करण्यात येणार आहे? छत्तीसगडमध्ये. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अलीकडे राष्ट्रव्यापी विकसित कृषी संकल्प मोहीम कुठे सुरू केलेली आहे? तर कुठनं चालू केलेली आहे? विकसित कृषी हे कुठनं चालू केलेले आहे? भुवनेश्वरमधनं चालू केलेले आहे. विकसित कृषीव्यापी संकल्प मोहीम कुठनं चालू केलेली आहे? भुवनेश्वरमधनं चालू केलेली आहे. मेकोंग गंगा देशासाठी बौद्ध यात्रा सुरू करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर हे कोणी केलेली आहे? मेकोंग आणि गंगा म्हणजे कोणी केलेली? उत्तर प्रदेश. म्हणजे कुठनं? जिथं जिथं म्हणजे ह्या बुद्धाचे अवशेष असतील तिथे तिथे काय होणार आहे? फेरी होणार आहे. कुठनं चालू होणार आहे? उत्तर प्रदेशमधनं चालू होणार आहे. UPमधनं चालू होणार आहे. सौर ऊर्जेद्वारे ऊर्जेची मागणी पूर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता झालेला आहे? हा झालेला आहे कोणता झालेला आहे? दीव झालेला आहे. आणि UT कधी बनलेली आहे? दादरा नगर हवेली, दमण आणि दीव हे UTला कधी कंबाईन केलेलं आहे? 26 जानेवारी 2020ला ह्याला काय केलेलं आहे? कंबाईन केलेलं आहे सगळ्या ह्याला UTला. राष्ट्रीय हिंदी पत्रकारिता दिन 2025 अलीकडेच कधी केला जातो? तर 30 मेला केला जातो. कारण की 30 मेलाच का पहिलं वृत्तपत्र आलं होतं. कोणतं आलं होतं? उद्दंड मार्तंड. 30 मे 1826ला पहिलं वृत्तपत्र आलं होतं. कोणतं आलं होतं? उद्दंड मार्तंड. म्हणून त्याला काय करतो? हिंदी पत्रकारिता. राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 अलीकडे कुठं आयोजित करण्यात आलेला आहे? बौद्धिक म्हणलं की कुठं केलं होता? देहराडूनमध्ये केलं होता. आणि कुणी आयोजित केलं होता? CSIR आणि IIPनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इन्स्टिट्यूट ह्यांनी काय केलं होतं? आयोजित केलं होतं. कुठं केलं होतं? देहराडून. कारण की देहराडूनचं हेडक्वार्टर कुठं आहे? IIPचं हेडक्वार्टर कुठं आहे? देहराडूनमध्ये. लवचिक, स्मार्ट आणि समावेशी शहरी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी अंकुर इनिशिएटिव्ह. अंकुर कशासाठी? नॉलेजेबल. आणि हे कुठनं चालू केलेलं आहे? आंध्र प्रदेशमध्ये चालू केलेलं आहे अंकुर इनिशिएटिव्ह. 2025मध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी केला जातो? 31 मेला केला जातो. कधी केला जातो? 31 मे. तंबाखू निषेध दिवस. कशासाठी? तंबाखूबद्दल जे रोग होतात त्याबद्दल काय करायचं? अवेअरनेस करायचं. आणि तंबाखूमध्ये कोणता कंपाऊंड असतो? निकोटीन कंपाऊंड असतो. निकोटीन ह्याला काय म्हणतात? कार्सिनोजेनिक म्हणतात. कार्सिनोजेनिक का म्हणतात? कारण की ह्याच्यामुळे काय होतं? कॅन्सर होतो. आणि कॅन्सर कॉजिंग सबस्टन्सला काय म्हणतो? कार्सिनोजन म्हणत असतो आपण. 72व्या वर्ल्डचा मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकला आहे? कोण जिंकलेलं आहे? ओपल सुजाता. कुठल्या आहे? थायलंडचे. उपविजेता कोण आहे? हेसेडेरेथ आदमजू. हे कुठले? इथिओपियाचे. आणि पाठीमागच्या वर्षी कोणती होती? क्रिस्टिना प्रिस्कोबा. कुठली होती? चेक रिपब्लिकची. नंदिना गुप्ता कोणती होती? हिनं काय केलं? पार्ट घेतला होता. हे कुठले आहे? राजस्थानचे. आणि हे कितीमध्ये आले? टॉप 20मध्ये आलेले. पुढला प्रश्न. अलीकडे चर्चेत असलेल्या ध्रुव धोरण सुरू कोणी केलेले? ध्रुव हे काय केलेलं आहे? हे कोणी चालू केलेलं आहे? पोस्टल विभागाने चालू केलेलं आहे ध्रुव. त्यानंतर अजून 1-2 इनिशिएटिव्ह होते त्यांचे. केंद्र सरकारने अलीकडेच बॅटरी आधारित प्रकल्प कुठे सुरू केलेला आहे? बॅटरी आधारित प्रकल्प म्हणजे कशासाठी? बॅटरीचे स्टँडर्ड डिसाईड करण्यासाठी. कारण की इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी काय कशाची गरज असते? बॅटरी. आणि त्याची काय आहे आता? इमर्जिंग मार्केट आहे त्याचं. त्यासाठी काय केलेलं आहे? त्याचे मानक आणि स्टँडर्ड फिक्स करण्यासाठी नवी दिल्ली आहे. आणि उद्घाटन कोणी केलं होतं? जितेंद्र सिंग यांनी केलं होतं. जितेंद्र सिंग कोण आहे? सायन्स आणि टेक मिनिस्टर आहेत. सायन्स मिनिस्टर. अलीकडेच पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य कोणते? पहिलं कोणतं झालं होतं? मिझोराम होतं. त्याच्या अगोदर UT कोणती होती? लडाख होती. आणि आता कोण झालेलं आहे? गोवा झालेलं आहे. कोणी डिक्लेअर केलेलं आहे? प्रमोद सावंत. प्रमोद सावंत कोण आहे? CM आहे. कुठले? गोव्याचे. तर कोण आलेलं आहे? गोवा आलेलं आहे. गोव्यासाठी 2 अमेंडमेंट आहेत. एक 12व्या ह्यानं काय केलं? ह्याला UT केलं. आणि 56 अमेंडमेंट 56 अमेंडमेंटने ह्याला काय केलं? स्टेटचा दर्जा दिला. कधी? 1987. कोणत्या ऑपरेशन अंतर्गत
31 मे 2025 रोजी झालेला आहे. पश्चिम सीमावर्ती राज्यामध्ये नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली. कुठं आलं ते पाकिस्तानच्या साईडला जेवढे पण राज्य आहेत आपले, जम्मू काश्मीर, UT, पंजाब असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, मॉक ड्रिल केली होती. मॉक ड्रिल केल्यानंतर म्हणजे काय, ॲक्च्युअल अटॅक होतो ना त्यावेळेस म्हणजे तिथल्या माणसांनी कसं बिहेव करायचं त्यासाठी काय केले जाते, मॉक ड्रिल केले जाते. कोणतं ऑपरेशन शील्ड अंतर्गत केले ते. बुनियादल मार्सस हे कोणी पाकिस्तान आपल्यावर चालवलेलं ऑपरेशन होतं सिंदूरचा अपोज करण्यासाठी. हॉक कशासाठी होतं, CBIनं चालू केलं होतं. अलीकडेच IPLच्या 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण झालेला आहे आता, रोहित शर्मा झालेला आहे. रोहित शर्मा 300 कशात, T20मध्ये. वैभव सूर्यवंशीला काय, विराट कोहलीनं किती केलेले आहे IPLमध्ये, किती 13,000 रन केलेले आहेत. आणि स्ट्रायकर ऑफ द इयर म्हणून कोणाला भेटलेलं आहे, स्ट्रायकर ऑफ द इयर कोणाला हे भेटलेलं आहे, ही पदवी भेटलेली आहे आता वैभव सूर्यवंशी IPLची. नुकत्याच झालेल्या गुमी एशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती पदके जिंकलेले, तर भारताने किती पदके जिंकलेले एवढं सांगा. नुकतेच निधन झालेले वाल्मिकी थापर कोण होते, हे व्याघ्र संरक्षण उपाध्यक्ष, व्याघ्र कन्झर्वेटिव्ह होते. कुठले होते, राजस्थानचं. आणि ह्यांच्यामुळे कोणत्या ह्यांचा फोकस तो होता, वाघ प्रकल्प, तर रणथंबोर व्याघ्र प्रकल्प टायगर रिझर्व्हमध्ये ह्यांचं बहुत काम आहे. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठासोबत सामंजस्य करार केले, तर कुठल्या UPने केलेलं आहे, UPला. आणि कशासाठी, UPमधले जे शिक्षणाचे स्टँडर्ड आहेत ना ते डिसाईड करण्यासाठी. कोणासोबत, मोनाश कुठले, ऑस्ट्रेलियाचे. युक्रेनने अलीकडेच रशियावर कोणत्या कारवाई अंतर्गत मोठा ड्रोन हल्ला केलेला आहे, तर कोणतं केलेलं आहे, ऑपरेशन स्पायडरवेबनं काय केलेलं आहे, युक्रेननं कशावर केलेलं आहे, रूसच्या जे एअरबेस होते ना त्याच्यावर अटॅक केलेलं आहे. युरोपियन युनियन नौदल जहाजाने युनिफॉरने अलीकडेच पहिल्यांदा टेबलटॉप सरावाचा कुठं भाग घेतलेला आहे, तर कुठे घेतलेला आहे, मुंबईमध्ये घेतलेला आहे. EU+India. आणि कशासाठी, समुद्रामध्ये कोऑपरेशन करण्यासाठी, समुद्रात सहायता मिळण्यासाठी हा अभ्यास केलेला आहे. समुद्रात सहायता. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल इंडिया अँड पॅसिफिक अँड मिडल ईस्ट 2024 एअर कनेक्टिव्हिटी रँकिंगमध्ये भारताला एकमेव विमानतळ झालेलं आहे. एअर कनेक्टिव्हिटीमध्ये कोण झालेलं आहे, इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ. हे कुठलं, दिल्लीचं आहे. अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून अलीकडेच कोणाची कमांडर इन चीफ, कारण की तिथं तिन्ही पण सेनाचं आपलं काय बेस आहे, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल किंवा आर्मी असेल. कमांडर इन चीफ कोणाला झालं, दिनेश सिंग राणा यांना काय केलेलं, अपॉइंट केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन परिषद अलीकडेच कुठं आयोजित करण्यात आली होती, तर दुशांबेमध्ये करण्यात होती. आणि कशासाठी, ग्लेशियर संरक्षण. आणि पहिला ग्लेशियर समाप्त झालेला कोणता, याला ग्लेशियर कुठं आहे, नेपाळ. दरवर्षी जगभरात जागतिक दूध दिन कधी केला जातो, 1 जूनला केला जातो. राष्ट्रीय कधी केला जातो, राष्ट्रीय 26 नोव्हेंबर का, कारण की वर्गीस कुरियन त्यांना काय म्हणतो, फादर ऑफ द व्हाईट रिव्हॉल्युशन, ह्यांचा काय असतो, बर्थ ॲनिव्हर्सरी असतो. नुकताच एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला आहे ग्लेन मॅक्सवेल कुठला आहे, ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलिया ह्यानं काय केलेलं आहे, निवृत्ती जाहीर केलेली आहे. कशाचं, 1 डे बंद. कोप्ता कायदा 2024 अंतर्गत तंबाखू खरेदी करण्यासाठी किमान वय 18 किती केलेलं आहे, 21. कोणी केलेलं आहे, कर्नाटकमधनं ह्या कायद्यात काय केलेलं आहे, दुरुस्ती केलेली आहे कोप्तामध्ये. आणि किती केलेलं आहे, 18 केलेलं आहे. त्यानंतर शाळेच्या 100 मीटर ह्याच्यात ते विकलं नाही पाहिजे. त्यानंतर पब्लिक स्पेसमध्ये सिगरेट नाही, हे कोणी केलं तर हे कोणी केलं तर कर्नाटक CM सिद्धरामय्या. अलीकडेच बातम्यामध्ये असलेल्या संघातील मानवी व्यवस्थापन कोणाची बुक आहे, नितीन गडकरी यांची. आणि ही कशी फर्स्ट बुक आहे त्यांची, नितीन गडकरी. आन्सर काय, नितीन गडकरी. माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक अलीकडेच कोणत्या देशात झाला आहे, माउंट एटना वेसुवियस कुठले आहेत, इटलीचे आहे. इक्वेडॉरमध्ये कोणतं, कोटोपॅक्सी. फुजियामा कुठला, जपानचा. फिलिपिन्समध्ये कोणतं असतो. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या सत्राच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्त झालेल्या ॲनालेना बेअरबॉक कोणत्या देशाचे आहे, तर हे कुठले, जर्मनीचे आहे. आणि ह्याच्या अगोदर कोणती महिला होती, ही पण काही महिलाच आहे. ह्याच्या अगोदर कोण होते, फिलिमोनेंग होते. आणि हे कोणत्या वर्षाचे, हे कुठले होते, केम्ब्रिजचे होते. हे किती वर्षासाठी असतो, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचा अध्यक्ष 1 वर्षासाठीच असतो अध्यक्ष. महासचिव म्हणलं युनोचे, तर ते किती वर्षासाठी असतात, ते 5 वर्ष असतात. करंटमध्ये कोण आहे, अँटोनियो गुटारेस हे कोण आहेत, युनोचे महासंचालक आहे. जगातील सर्वात मोठा कर्जदार होण्याचा प्रश्न म्हणजे सगळ्यात जास्त लोन कोणी दिलेलं आहे, जपानला पाठीमागे टाकून कोण केलेलं आहे, जर्मनीवर केलेलं आहे. तर सध्या कोण झालेलं आहे, जर्मनी झालेलं आहे. अलीकडे चर्चेत असलेल्या कुमारन भीम संरक्षण राखीव व्याघ्र मार्ग कशाशी संबंधित आहे, तर हा कुठं आहे, तेलंगणा महाराष्ट्र. कशासाठी, फ्री बोर असेल, ताडोबा असेल किंवा तेलंगणामधले काय असेल, इथं काय होतं,
फ्री मुवमेंट करतो, त्यासाठी हा संरक्षण हे केलेलं आहे. आणि कोणत्या कायद्यांअंतर्गत? वन्यजीव संरक्षण कायदा 1972. भारतीय सैन्याने 2 शतकानंतर फिरोजपूर किल्ला अलीकडे जनतेसाठी कुठे खुला केलेला आहे? तर हा कुठे केलेला आहे? पंजाबमध्ये होता. 2 शतकं झाली, तिथं काय आता ओपन केलेलं आहे पब्लिकसाठी. अलीकडेच खीरभवानी मेळा रांगण्य देवीचा असतो, रांगण्य देवीसाठी असतो. आणि कुठं असतो हा? जम्मू काश्मीरमध्ये असतो खीरभवानी मेळा. ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क कुठे स्थापन करण्यात आला? हा केलेला आहे कच्छ. कच्छ म्हणजे कुठंच? गुजरातमध्ये. ऑप्शन काय? कच्छ. फ्रान्सच्या अलीकडेच निधन झालेल्या एटिनथ एमिल बोलियू यांनी कशात शोध लावला? तर ह्यांनी कशाच्या? गर्भपाताची गोळी. RU 486 ही काय केली? ह्यांनी गोळी ती केली. अलीकडे 2025च्या UEFA चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद कोण झालेले आहे? फ्रेंच कप PSG. कोण झालेलं आहे? फ्रेंच कप PSG झालेला आहे. बरोबर. हवामान बदल कामगिरी क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारताला कितवा भेटलेला आहे? भारत कितव्या स्थानावर आहे? 9व्या स्थानावर आहे. आणि 4थ्या स्थानावर कोण आहे? डेन्मार्क आहे. अलीकडेच भारताच्या GRAC म्हणजे गार्डन रिच शिपयार्ड बिल्डर्सने पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन केलं, पोलार रिसर्च व्हेसल. हे बनवण्यासाठी कोणासोबत? नॉर्वेच्या कोणतं? कोसिएस्को ह्या कंपनीसोबत काय केलेलं आहे? ॲग्रीमेंट केलेलं आहे. तर कंपनी कुठली? नॉर्वे. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी केला जातो? 5 जूनला केला जातो. 5 जूनच का? 5 जून 1972ला कशाची स्थापना झाली? UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. 1973 हा दिवस चालू केला. आणि बीट द प्लास्टिक पोल्युशन ही या वर्षाची काय थीम आहे त्याची. अलीकडेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सचे अध्यक्षपद म्हणून कोणाला भेटलेलं आहे? कोण झालेलं आहे आता? भारत झालेलं आहे. आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? ब्रुसेल्समध्ये. ह्याचं काय? ह्याचं संस्थापकचं ह्याचं हेडक्वार्टर विचारलं. 3 वर्षासाठी काय असणार? भारत अध्यक्ष असणार. BC निवास हे काय करत होतं? भारताकडून लीड करत होते. 18व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी? RCB झालेलं आहे. 11व्या ब्रिक्स संसदीय मंचाचे आयोजन कुठं करण्यात आलेलं आहे? तर हे कुठं? ब्राझिलियामध्ये झाले, म्हणजेच कुठं? ब्राझीलमध्ये झालेलं आहे. कोणत्या राज्याच्या अलीकडेच इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रासोबत त्यांच्या अवेअर प्लॅटफॉर्मसाठी, अवेअर कशासाठी? लोकांना अवेअर करायचं. कशासाठी? एखादी इमर्जन्सी असेल, इमर्जन्सी म्हणजेच काय? एखादा चक्रीवादळ असेल, पुन्हा पाऊस येत असेल जास्त, तर त्याच्याबद्दल करायचं, लोकांना अवेअर करायचं. कोणी केलेलं आहे? आंध्र प्रदेश केलेलं आहे. कोण आहे? CM चंद्रबाबू नायडू. संरक्षण मालमत्तेच्या नवीन महासंचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोण केलेलं आहे ह्यांना? शैलेंद्रनाथ गुप्ता. आणि PMची नेव्ही एअरफोर्समध्ये पहिली महिला कोण? यशस्वी सोळंकी. एड दी कॅम्प ADC. अलीकडे Sea Cares 2.0 हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केलेला आहे? तर हा कोळसा मंत्रालयाने लॉन्च केलेला आहे. आणि जी किसन रेड्डी कशाचा? लेबरसाठी चालू केलेला आहे, लेबर वेलफेअर कल्याणासाठी. अलीकडेच भारताची 2025 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या संघटनेच्या सदस्य म्हणून अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहे? तर 3 वर्षासाठी कोणाचे झालेले आहे? युनायटेड इकोसोक, युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. ह्याचं काय झालेलं आहे? 3 वर्षासाठी अध्यक्ष झालेलं आहे. कोण? भारत. अलीकडेच बातम्यांमध्ये असलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे आणि कमानी पूल आर्क ब्रिज म्हणतो त्याला, आर्क ब्रिज. आणि उंच किती आहे? 359 फूट. त्याची काय? 359 फूट काय उंची आहे त्याची. आणि कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर आहे. आणि चिनाब रेलच म्हणून तिला ओळखलं जातं, चिनाब रेल. आणि त्याचं काय झालेलं? उद्घाटन झालेलं. 2025च्या ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन कोण करणार आहे? भारत आणि श्रीलंका करणार आहेत. भारत आणि श्रीलंका. श्रीलंकामध्ये कोणकोणाच्या मॅच होणार आहेत? इंडिया आणि पाकिस्तानची. बायचान्स मॅच झाल्या तर ते कुठं होणार आहेत? श्रीलंकामध्ये होणार. टाईप 5 मधुमेहाला अलीकडेच अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे. तो कशाशी संबंधित आहे? तर तो कशाशी संबंधित आहे टाईप 5? तर हा कुपोषणाशी संबंधित आहे. कोणता? टाईप 5 डायबिटिक्स मधुमेह म्हणतो. आणि 14 नोव्हेंबरला काय करतो? वर्ल्ड डायबिटिक डे सेलिब्रेट करतो आपण. राष्ट्रीय रामसर स्थळ यादीत समाविष्ट केलेली नवीनतम स्थळे खिजन आणि मैनार हे कुठे आहेत? हे कुठले आहेत? हे राजस्थानमधले. टोटल किती? 91 झालेले आहेत. सगळ्यात जास्त कुठे आहेत? सगळ्यात जास्त तमिळनाडूमध्ये. महाराष्ट्रात किती आहेत? 3 कोण आहेत? लोणार एक आहे, नांदूर मंदमेश्वर एक आहे, आणि तिसरे कोणते? ठाण्याची खाडी. लेटेस्ट कोणते? ठाण्याची खाडी. अलीकडे राष्ट्रपतीने एका अध्यादेशाद्वारे लडाखमध्ये किती भाषांचा अधिकृत मान्य? ऑफिशियल लँग्वेज. आर्टिकल कोणतं आहे? 345. स्टेटमधले ऑफिशियल लँग्वेज, स्टेट किंवा UTमधले. तर किती? 500 केलेले आहे. पोटी आणि पोटी ह्या पण 2 काय केले आहेत. आणि बाकीचे तर 3 कॉमन असतात, इंग्लिश, उर्दू आणि हिंदी. पोटी आणि बोटी. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडे किती देशांच्या त्यांना नकार नॅशनल सिक्युरिटीचं कारण सांगून किती देशांना बॅन केलेलं आहे त्यांनी? तर 12 देशांना बॅन केलेलं आहे. कोणी? ट्रम्प. अलीकडेच राजीव गांधी वन संवर्धन योजना आणि ग्रीन ॲडॉप्शन योजना कोणी सुरू केलेल्या आहे? हिमाचल प्रदेशमध्ये सुरू झालेल्या आहेत. आणि कोणी चालू केलेलं आहे? सुखविंदर सिंग सुखू. कशासाठी? ग्रीन कव्हरेज वाढवण्यासाठी, ग्रीन कव्हरेजसाठी.
रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी नॅनोझाईम अलीकडेच कोणी विकसित केलेल्या ISSC बेंगलोर कोणी विकसित केलेलं आहे ISC बेंगलोरनं कोणी विकसित केलेलं आहे ISC बेंगलोरनं विकसित केलेलं आहे नॅनोझाईम. नॅनो म्हणजे काय असणार आहे, किती पार्टिकल साईज असतं, धातूपासून काय केलेलं आहे, एन्झाईम बनवलं जाणार. आणि हे कोणासाठी काम येणार आहे, हिमोफिलिया म्हणजे ज्यांचा काय असतो ब्लड क्लॉटिंग होत नसतं त्या आजाराला काय म्हणतात, हिमोफिलिया म्हणतात. शिलाँग कॅस्केड ही जगातील भारतीय सर्वेक्षणाने अलीकडेच मेघालयात शोधलेली एक नवीन प्रजाती कशा संबंधित आहे, हे बेडकाशी संबंधित आहे. कोणी शोधले, झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ह्याची स्थापना कधी झाली, 1916 झाली. कुठे झाली, कलकत्तामध्ये झाली. हे झाले आपले एका आठवड्याचे रिव्हिजन केले. चला तर मग धन्यवाद.